असं वाटतं की पाकिस्तान हा जो देश आहे आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. अनेक वेळेला आतंकवाद्यांचे हल्ले आपल्या भारतामध्ये झालेले आहेत. त्याला पाकिस्तानचं सरकार, पाकिस्तानची आर्मी जबाबदार आहे. त्यामुळे माननीय नरेंद्र मोदी यांनी भूमिका घेतलेली आहे की आता कॉम्प्रोमाइज नाही. आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते एका मोठ्या देशाचे अध्यक्ष आहेत. नरेंद्र मोदी साहेबांबरोबर त्यांचे अत्यंत संबंध चांगले आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये अत्यंत चांगला संवाद आहे. पण पाकिस्तान आणि भारताच्या या जो सध्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये भारताची भूमिका ही आहे की पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये मिळालंच पाहिजे. पाक व्याप्त काश्मीर जर पाकिस्तानकडे राहिलं तर पुन्हा अशाच पद्धतीचे आतंकवादी हल्ले होत राहणार आहेत. टुरिस्टवरती बेलगावमध्ये हल्ला झाला. त्यामुळं भारताने मागणी केलेली आहे की पाक व्याप्त काश्मीरचा जो आपला जो ताबा आहे तो सोडावा आणि पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये आलंच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. मी अनेक वेळेला राज्यसभेमध्ये पूर्वी लोकसभेमध्ये सुद्धा अनेक वेळेला मागणी केलेली होती की पाक व्याप्त काश्मीर आम्हाला त्याने दिलं पाहिजे. जर त्याने दिलं नाही तर पाक व्याप्त काश्मीरसाठी युद्ध केलं पाहिजे आणि पाक व्याप्त काश्मीर आपल्या ताब्यामध्ये घेतला पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर वेळ आली तर पाकिस्तानला ताब्यात घेतलं पाहिजे. ही भूमिका मी अनेक वेळेला मांडलेली आहे. पाकिस्तान आम्ही काही देऊ इच्छित नाही, परंतु पाक व्याप्त काश्मीर आमच्या ताब्यामध्ये दिलंच पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प किंवा आणि कोणाची जी मध्यस्थी आहे ती आम्हाला यामध्ये नको आहे. डायरेक्ट भारत पाकिस्तान बरोबर चर्चा करायला तयार आहे. जर आतंकवादी ऍक्टिव्हिटी थांबल्या आणि जर पाक व्याप्त काश्मीर आम्हाला सोपवला तर मला वाटतं की युद्धाची आवश्यकता अजिबात नाही. त्यामुळं आमची भूमिका हीच आहे की आम्हाला पाक व्याप्त काश्मीर मिळाला पाहिजे. आतंकवादी ऍक्टिव्हिटीज थांबल्या पाहिजेत आणि इनोसंट लोकांचे बळी घेण्याचा जो प्रयत्न पाकिस्तानचा आहे तो थांबला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. युद्धविराम योग्य आहे का? म्हणजे असं एवढं सगळं आपल्या 27 लोक बळी गेलाय. युद्धविराम योग्य आहे. युद्धविराम जे आहे तो युद्धविराम जो आहे तो ती भूमिका जी आहे ती आपण घेतलेली आहे. सध्या तरी पाकिस्तानकडून विनंती करण्यात आली. पाकिस्तानने आपली हार मान्य केली आणि नरेंद्र मोदी जी अत्यंत स्ट्रॉंग नेते आहेत. आमची आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे. आमचं एअरफोर्स अत्यंत स्ट्रॉंग आहे. नेव्ही अत्यंत स्ट्रॉंग आहे. आर्मी अत्यंत स्ट्रॉंग आहे. हे त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी आमच्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हल्ले आपण वळून लावलेले आहेत. आणि आम्ही मात्र पाकिस्तान जे आतंकवादी अड्डे होते ते सगळं उद्ध्वस्त केलेले आहे. त्यामुळं युद्ध जे आहे ते सध्या तरी आपण थांबवलेलं आहे. चर्चेतून काय मार्ग निघत असेल तर अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. सध्या तरी युद्धविराम आहे. शरद पवार हे युतीसाठी फायद्याचे ठरू शकतात का? गेल्या काही दिवसापासून चर्चा चालू आहे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतात. मला वाटतं की शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब एकत्र होते, एकत्र आज जे आहेत. फक्त वादाचा मुद्दा एवढाच आहे की एनडीए सोबत किंवा महायुती सोबत जायला हरकत नाही अशी अजितदादांची भूमिका होती. आणि अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना तुम्हाला शिवसेना चालते, बीजेपी कसं चालत नाही. त्यामुळे जर पवार साहेब जर कदाचित आमच्यासोबत आले असते, मी अनेक वेळेला मागणी केली होती की राजकारणामध्ये असे निर्णय बदलायचे असतात, देशाच्या फायद्यासाठी निर्णय बदलायचे असतात. नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत. ते आपण पाहिलेला आहे 10-11 वर्षामध्ये देशामध्ये डेव्हलपमेंट. आणि पवार साहेबांसारखा माणूस जर आमच्यासोबत आला नरेंद्र मोदीच्या खांद्याला होऊन या देशाच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि देशाच्या विकासासाठी ते जर आले असतील तर कदाचित शरद पवार साहेब या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असतील. सुरुवातीला ते आमच्या आणि आता वेळ की गेलेली नाही आहे. अजूनही जर पवार साहेब, शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येऊ तर त्यांचा आम्हाला महायुतीला महाराष्ट्रामध्ये पाठिंबा मिळत असेल, देशामध्ये इंडियाला पाठिंबा मिळत असेल तर शरद पवार साहेबांचं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकर मला एकत्र यावं लागेल. त्यामुळं हे सगळे जर एकत्र अजितदादा आणि पवार साहेबांनी अजितदादा एकत्र येत असतील, त्यानंतर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येत असतील तर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत मला एकत्र यावं लागेल. पण ठीक आहे, मला असं वाटतं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येणार नाही आणि जरी ते एकत्र आले तरी महाविकास आघाडीमध्ये फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल. त्यामुळे त्या दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांनी यावं अशी माझी त्यांना सूचना आहे. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फारसा बदल केंद्रानं बंद केलेली केंद्राने आंतरजातीय विवाहाचा विषय माझ्या मंत्रालयाचा आहे आणि आम्ही डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं आम्ही 2.5 लाख रुपये जे आहे
इंटरकास्ट मॅरेज आम्ही ते देतो. महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीनं 50,000 रुपये ते घेतात. त्यामुळं इंटरकास्ट मॅरेज ला म्हणजे ज्यांना मध्ये जे अनुदान आहे मानधन आहे ते देण्यास बंद केलेलं आहे, अजिबात नाही आहे. आणि मी त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला त्याची काही माहिती देणार नाही. परंतु आमच्या देशाची जी जनरलची योजना आहे ती काही बंद होणार नाही आणि ती चालू राहणं हे आपल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक वर्षाला कमीत कमी 2.5 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज होतात आणि समाज जवळ येतो आहे. तरुण एकत्र येत आहे आणि ही आपल्या देशासाठी सामाजिक न्यायासाठी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणून ही स्कीम बंद होणार नाही असं मी या ठिकाणी सांगू. शेवटचा प्रश्न साहेब, सामाजिक राज्यामध्ये न्याय- लाडकी बहीण योजना महत्वाची योजना आहे आणि त्या योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे. त्याला उद्दिष्ट लावून सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतात, जर गरज नसते तर हे खातं बंद करा महाराष्ट्रामध्ये. त्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मला वाटतं की संजय शिरसाट हे सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आहेत आणि त्यांच्या खात्याचा जो निधी आहे तो गोरगरिबांचा निधी लाडक्या बहिणींकडे वळवून योग्य नाही आहे. लाडक्या बहिणींना त्यांचा जो अधिकार आहे तो मिळाला पाहिजे. पण समाज कल्याणची इतर मोठी खाती आहे त्या मोठ्या खात्यांचा निधी वळवला पाहिजे. सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवून अत्यंत अयोग्य आहे. कर्नाटक राज्यामध्ये तर असा कायदा आहे की सामाजिक न्याय खात्याचा निधी अजिबात कुठे वळवता येणार नाही. तर महाराष्ट्र सरकारकडे माझी मागणी आहे की आपण याचा कायदा करावा आणि सामाजिक न्याय खात्याचा निधी कुठे वळवता येणार नाही या संबंधामध्ये निर्णय घ्यावा अशी आपली मागणी आहे. आणि लाडक्या बहिणींना जे 21 रुपये जाहीर केले होते, 21 रुपये जरी आता थोडा आर्थिक आपण थोडे अडचणीत असलो तरी आर्थिक परिस्थिती झाल्यानंतर लाडक्या बहिणींना आम्ही 21 रुपये देऊ असं आश्वासन माननीय मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादांनी दिलेलं आहे. त्यामुळे लवकरच त्यांना 21 रुपये मिळतील अशी मला अपेक्षा आहे आणि ते मिळावेत अशी माझी मागणी आहे.